श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी भक्तांनो, तारक मंत्राचा चमत्कार कसा येतो? स्वामी भक्तांनो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग जाणून घेऊया एका कथेतून, एका ताईला आलेल्या अनुभवातून. आज त्या ताई म्हणतात, आज सुद्धा अनुभव आठवून अंगावर काटा येतो. 25 वर्षापूर्वी घडलेली ही घटना आहे. घरामध्ये मी आणि माझे 2 लहान मुली एवढेच राहत होतो. मिस्टर काही कारणास्तव बाहेर गावी गेलेले होते. शहरात येऊन आम्हाला फक्त 3 ते 4 आठवडे झाले होते. ती रात्र होती अमावस्येची आणि जशी रात्र वाढायला लागली तसे विचित्र विचित्र भास आम्हाला जाणवू लागले. जोपर्यंत हे मुलीच्या लक्षात आलं नव्हतं तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित सरळ चालत होतं. पण नंतर एका विचित्र अशा सावलीने मुलीची देखील झोप उडवली होती आणि ती रडू लागली. तिच्या आवाजाने दुसरी मुलगी उठली आणि दोघेही घाबरल्या. घरात कोणी नाही आणि आजूबाजूला देखील कुठली वस्ती किंवा घरं नाही. अशा परिस्थितीत काय करायचं कळेना. मग अचानक कुठून तरी बुद्धी झाली. काय माहिती, एक दत्तमूर्ती घरामध्ये होती. त्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करण्यास सुरुवात केली आणि तारक मंत्राचा अभिषेक सुरू केला. तारक मंत्राचा चमत्कार असा झाला की अचानक एक दिव्य सावली घराच्या दारात उभारली. जशी ती सावली घरात आली, एक निळा प्रकाश संपूर्ण घरात पसरला आणि घर संपूर्ण चंदनाच्या वासाने दरवळून निघाले आणि दिसणारी सावली गायब झाली. मुलींनी मात्र स्वामींना पाहिले होते. 1 तासात सर्व ठीक झाले. मुली पण झोपल्या. दुसऱ्या दिवशी आम्ही ती जागा सोडून दिली. तर स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने आज जे झालं ते स्वामीच कृपा अशी समजावी. तर स्वामी भक्तांनो, ही कथा कशी वाटली, स्वामींचा अनुभव कसा आवडला, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.